अमरावती शहरात पुन्हा एकदा अमानुषतेचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे। नागपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या तब्बल 34 गोवंश जनावरांची सुटका केली आहे। इरफान नगर लालखडी परिसरातील एका टीनाच्या गोडाऊनमधून ही जनावरे उपासमारी तहानलेले आणि वेदनादायक अवस्थेत सापडली। जणू मृत्यूच्या उंबरठ्यावर पोलिसांच्या या धाडसी कारवाईने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे। 7 ऑक्टोबर 2025 रोजी नागपुरी गेट पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की इरफान नगर लालखडी परिसरातील एका टीनाच्या गोडाऊनमध्ये काही गोवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्लागोंडावार यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर ठिकाणाची तपासणी केली असता एकूण 34 जनावरे उपाशी तहानलेली आणि वेदनादायक अवस्थेत बांधलेली आढळली। ही जनावरे कत्तलीच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसून आले। पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष जप्ती कारवाई केली आणि सर्व जनावरे सुरक्षितपणे गोरक्षण संस्था दस्तूरनगर अमरावती येथे दाखल करण्यात आली। या जनावरांची एकूण किंमत अंदाजे 5,40,000 रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले। दरम्यान या गोडाऊनचा व जप्त जनावरांचा मालक ओळख पटवून त्याच्या विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास आणि प्रतिबंधक करणारा अधिनियम 1960 च्या कलम 11(1)D व 11(1)E सह कलम 119 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कार्यवाही नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या कार्यकुशल टीमने केली असून अमरावती शहर पोलिसांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण यातून समोर आलंय। गोवंश कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या जनावरांची सुटका करत नागपूर गेट पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की कायद्याचा हात कितीही लांब असला तरी तो निर्दयी गुन्हेगारापर्यंत पोहोचतोच। या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत असून शहरातील सामाजिक संस्था आणि प्राणीप्रेमी नागरिकांना पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईचे मनपूर्वक स्वागत करीत आहे।